नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमो शेतकरी योजनेची पुढील 2000 हप्त्याची वाट पाहत आहात का? अनेक शेतकरी विचारत आहेत, हप्ता कधी येणार? माझे पैसे का अडकले? मी पात्र आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिकृत उपलब्ध माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्ता, पात्रता, पैसे अडकण्याची कारणे आणि शेतकऱ्यांची आत्ताच कोणती कामे करावीत हे अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. नमो शेतकरी योजना म्हणजे काय? नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 दिले जातात. याशिवाय केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेतून 6,000 मिळतात. म्हणजे पात्र शेतकऱ्याला वर्षभरातून एकूण 12,000 रुपये मिळू शकतात. आता सगळ्यात मोठं म्हणजे 9वा हप्ता कधी येणार? सध्या सोशल मीडियावर अनेक तारखा फिरत आहेत, परंतु 9व्या हप्त्याची अंतिम तारीख महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. म्हणून कोणत्याही व्हॉट्सअप मेसेजवर किंवा अफवेवर विश्वास ठेवू नका व कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, जेणेकरून तुम्ही सोशल मीडियावरच्या ट्रॅपमध्ये फसणार नाहीत. सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर हप्ता वितरित केला जाईल. कोणाला हप्ता मिळू शकतो? तुम्ही पीएम किसानचे पात्र लाभार्थी असाल, तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, ई-केवायसी पूर्ण असेल, बँक खाते डीबीटी सक्रिय असेल आणि तुमच्या जमिनीची माहिती योग्य असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळू शकतो. अनेक शेतकऱ्यांचे पैसे का अडकतात हे कारण नीट समजून घेऊया. आधार आणि बँक खाते लिंक नसणे, दुसरे ई-केवायसी पूर्ण नसणे, तिसरे बँक खाते बंद किंवा निष्क्रिय असणे, चौथे जमिनीच्या नोंदीतील त्रुटी, पाचवे पीएम किसान मधील माहिती चुकीची असणे. यापैकी एक जरी समस्या असेल तरी हप्ता थांबू शकतो. आजच ही 5 कामे करा. जर पुढील हप्ता वेळेवर हवा असेल तर आधार बँकेशी लिंक आहे का ते तपासा, ई-केवायसी पूर्ण करा, बँक खाते सक्रिय आहे का ते पहा, मोबाईल नंबर अपडेट आहे का ते तपासा, पीएम किसान मधील माहिती आणि जमिनीच्या योग्य नोंदी आहेत का ती खात्री करा. अनेकांना वाटते पीएम किसान मिळाले म्हणजे नमो शेतकरी पैसे आपोआप मिळतील. हे नेहमीच बरोबर नसते. जर तुमची नोंदीमध्ये त्रुटी असतील किंवा आवश्यक पडताळणी पूर्ण नसेल तर हप्ता अडकू शकतो. म्हणून सर्व माहिती अचूक असणे गरजेचे आहे. पुढे काय? सध्या शासनाकडून लाभार्थी माहिती पडताळणी सुरू आहे. म्हणून अधिकृत तारीख जाहीर होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे हप्ता जमा केला जाईल. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत घोषणा येईपर्यंत संयम ठेवा आणि आज तुमची केवायसी, आधार लिंक आणि बँक खात्याची माहिती तपासून घ्या. यामुळे पुढील हप्ता मिळण्यास अडचण येणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नमो शेतकरी योजना, कर्जमाफी, बाजारभाव, हवामान अंदाज आणि सरकारी योजनांच्या अचूक माहितीसाठी कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा शेवटचा हप्ता आला होता का. धन्यवाद. जय जवान, जय किसान.